हॅलो स्टुडंट, या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण सेल सायकल अँड सेल डिव्हिजन हा लेसन कंप्लीट केलेला. या लेसनची थिअरी आणि त्याच्यावरचे MCQ जे ते दोन्ही आपण स्टडी केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आज आपण पुढचा लेसन जो आहे तो सुरू करणार आहोत. पण हा लेसन स्टार्ट करण्याआधी एकदा NCERT मधली जी इंडेक्स आहे ती एकदा मी तुम्हाला सांगते. सो NCERT मध्ये जी इंडेक्स दिलेली आहे ही बेसिकली 5 युनिटमध्ये डिवाइड झालेली आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट युनिट जे आहे ते आहे डायव्हर्सिटी इन लिव्हिंग वर्ल्ड. तर त्या युनिटमधला सगळ्यात लास्ट टॉपिक किंगडम ॲनिमॅलिया हा आपण स्टडी केला. त्यानंतर बाकीचे जे लेसन आहेत ते तुम्ही बायो 1मध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतरचा नेक्स्ट आहे सेकंड युनिट स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन प्लांट्स अँड ॲनिमल. मग आता या युनिटमध्ये बायो सेकंडचे आपण 2 लेसन पाहिले. त्यातला फर्स्ट लेसन होता स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स, त्यात आपण टिश्यूचा स्टडी केला. आणि सेकंड स्टडी ऑफ ॲनिमल टाईप कॉक्रोच हा एक लेसन स्टडी केला. सो हे 2 आपण त्या ठिकाणी स्टडी केलेले आहेत. त्यानंतर थर्ड युनिट जे आहे ते युनिट आहे ते सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन. या युनिटमध्ये टोटल 3 लेसन आहेत. त्यातलं फर्स्ट सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन, सेकंड सेल सायकल अँड डिव्हिजन अँड बायोमॉलिक्युल्स. तर या 3 टॉपिकपैकी आपले 2 टॉपिक कंप्लीट झालेत. सेल स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन तुम्ही स्टडी केलेलं आहे. त्यानंतर सेकंड जे आहे सेल सायकल अँड डिव्हिजन, सेल डिव्हिजन हाही आपण लेसन स्टडी केला. बायोमॉलिक्यूल हा जो लेसन आहे तो आपण नेक्स्ट ह्युमन फिजिओलॉजीमधले लेसन्स कंप्लीट झाल्यानंतर आपण पाहणार आहोत. ओके, तर हे होतं थर्ड युनिट. युनिट फोर्थ जे आहे ते प्लांट फिजिओलॉजीशी रिलेटेड आहे. आणि फिफ्थ युनिट जे आहे ते आहे ह्युमन फिजिओलॉजी. ह्युमन फिजिओलॉजी या युनिटमध्ये बरेच लेसन्स दिलेले आहेत. तर त्यापैकी 3 लेसन आपण 11thमध्ये स्टडी करणार आहोत आणि रिमेनिंग जे लेसन आहेत अकॉर्डिंग टू स्टेट बोर्ड NCERT आपण 12thमध्ये स्टडी करणार आहोत. सो याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट आपण पाहणार आहोत डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन हा लेसन. त्यानंतर एक्सक्रिएशन अँड ऑस्मोरेग्युलेशन आणि नेक्स्ट स्केलेटन अँड लोकोमोशन. सो हे 3 लेसन आपण ह्युमन फिजिओलॉजीमध्ये स्टडी करणार आहोत. त्याच्यामधला फर्स्ट आपण सुरू करतोय डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन. डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन हा जो लेसन आहे याच लेसनला स्टेट बोर्डमध्ये ह्युमन न्यूट्रिशन असं नेम दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट हा जो लेसन आहे ह्युमन न्यूट्रिशन किंवा डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन या लेसनमध्ये NCERT असेल किंवा स्टेट बोर्ड थोडाफार डिफरन्स आहे. पण या लेसनमध्ये आपण काय ओव्हरऑल स्टडी करणार आहोत याची एक समराइज्ड आयडिया मी तुम्हाला देते. सगळ्यात फर्स्ट आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत स्ट्रक्चर ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे या सिस्टीमचं स्ट्रक्चर सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स आपण डिटेल पाहणार आहोत. त्यानंतर या डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड ज्या काही ग्लँड्स आहेत डायजेस्टिव्ह ग्लँड्स या आपण पाहणार आहोत. हे 2 पॉईंट स्टडी केल्यानंतर नेक्स्ट या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये डायजेस्टिव्ह ज्यूसच्या मदतीनं फूड मटेरियल कसं डायजेस्ट होतं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्स कोणत्या होतात हे आपण स्टडी करणार आहोत थर्ड फिजिओलॉजी ऑफ डायजेशनमध्ये. सो फर्स्ट डायजेस्टिव्ह सिस्टीमचं स्ट्रक्चर, नेक्स्ट डायजेस्टिव्ह ग्लँड, नेक्स्ट फिजिओलॉजी ऑफ डायजेशन, याच्यामध्ये डायजेशनमध्ये इन्व्हॉल्व होणाऱ्या वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन. त्यानंतर नेक्स्ट फोर्थ पॉईंट आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत ते म्हणजे या डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड डिसऑर्डर्स आपण पाहणार आहोत. आणि या डायजेस्टिव्ह सिस्टीमचं जे काही फंक्शन आहे त्याचं रेग्युलेशन कसं होतं तर ते रेग्युलेशनसुद्धा आपण या लेसनमध्ये स्टडी करणार आहोत. सो सगळ्यात फर्स्ट आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम त्याचं स्ट्रक्चर पाहणार आहोत. सो ॲक्च्युअल स्ट्रक्चर स्टार्ट करण्याआधी ह्युमन न्यूट्रिशन, सो न्यूट्रियंट किंवा हे जे फूड आहे त्याचा आपल्या लाईफमध्ये काय रोल आहे हे आपण सगळ्यात फर्स्ट बघतोय. सो सगळ्यात फर्स्ट बघा, फूड जे आहे ती आपली बेसिक रिक्वायरमेंट आहे. का बेसिक रिक्वायरमेंट आहे? फर्स्ट थिंग, आपण वेगवेगळे फंक्शन्स किंवा वेगवेगळे वर्क करत असतो आणि हे सगळे वर्क कॅरी आउट करण्यासाठी आपल्याला एनर्जीची गरज असते. ही एनर्जी आपल्याला फूड मटेरियलमधून मिळते. सेकंड थिंग, आपल्या बॉडीची ग्रोथ होते. ह्या ग्रोथसाठी सुद्धा आपल्याला फूड मटेरियलची गरज असते. याशिवाय हे जे फूड मटेरियल आहे हे आपल्याला वेगवेगळ्या डिसिजेसपासून सुद्धा प्रोटेक्ट करत असतं. काही बॉडीमध्ये इंजुरीज असतील तर त्या रिपेअर होण्यासाठी सुद्धा फूडची गरज असते. सो आपण पाहिलं की बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपल्याला फूडची गरज आहे. सो फूड इज आर बेसिक रिक्वायरमेंट. फूड ही आपली सगळ्यात बेसिक रिक्वायरमेंट आहे. आता हे जे फूड आहे याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं? सो बघा, फूड कन्सिस्ट ऑफ मेनली कार्बोहायड्रेट,
प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स. ओके, सो फूडमध्ये मेनली कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन्स आणि मिनरल या गोष्टी ज्या आहेत या इन्क्लूड होतात. ओके, टेंटेटिव्ह आत्तापर्यंत जे तुम्ही बेसिक सायन्स शिकला त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की याच्यामध्ये जे कार्बोहायड्रेट असतात आणि फॅट्स जे आहेत हे मेनली एनर्जी गिव्हिंग फूड आहे, आपल्या बॉडीला एनर्जी देण्याचं काम करतं. प्रोटीन जे असतात हे बॉडी बिल्डिंग फूड असतं, आपल्या बॉडीच्या ग्रोथसाठी मेनली हे रिस्पॉन्सिबल असतात. आणि विटॅमिन्स आणि मिनरल जे आहेत हे प्रोटेक्टिव्ह कॅटेगरीमध्ये येतं, आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन करतं, वेगवेगळ्या डिसिजेसपासून, ॲबनॉर्मलिटीपासून हे प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. सो food is our basic requirement, and second, food mainly consists of carbohydrate, protein, fats, vitamins and minerals. ओके, मग आता हे जे फूड आपण घेतो याची कामं काय काय आहेत, तर फर्स्ट एनर्जी, required to carry out व्हेरियस फंक्शन्स, वेगवेगळे फंक्शन्स कॅरी आउट करण्यासाठी जी काही एनर्जी लागते ही एनर्जी आपल्याला फूडमधून मिळते. त्यानंतर सेकंड थिंग, ऑर्गॅनिक मटेरियल, हेल्प इन ग्रोथ, रिपेअर ऑफ टिश्यू. ओके, सो पहिली गोष्ट, फूडमधून आपल्याला एनर्जी मिळणार आहे जे आपल्याला वेगवेगळे फंक्शन्स कॅरी आउट करण्यासाठी इम्पॉर्टंट असते. सेकंड थिंग, या फूडमध्ये जे काही ऑर्गॅनिक मटेरियल आहे हे मटेरियल आपल्याला ग्रोथसाठी, रिपेअर, आपल्या टिश्यूच्या रिपेअरसाठी, जर कुठे इंजुरी झाली तर या सगळ्या गोष्टींसाठी हे फूड जे आहे ते हेल्पफुल असतं. सेकंड थिंग, आपलं जे फूड आहे याच्यामध्ये वॉटरसुद्धा इन्क्लूड होतं. ओके, आता आपण आधीच फूडमध्ये सांगितलं कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स हे कंपोनंट जेवढे इम्पॉर्टंट आहेत आपल्या बॉडीसाठी तितकंच वॉटरसुद्धा आपल्या बॉडीसाठी इम्पॉर्टंट असतं. मग वॉटरचा रोल काय असतो आपल्या बॉडीमध्ये, तर सगळ्यात फर्स्ट वॉटर इट हेल्प इन मेटाबॉलिक प्रोसेसेस. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या मेटाबॉलिक प्रोसेस म्हणजे वेगवेगळ्या रिॲक्शन्स होत असतात, तर या रिॲक्शनमध्ये आपल्याला हे हेल्प करतं. शिवाय हे जे वॉटर आहे इट प्रिव्हेंट डिहायड्रेशन. वॉटर डिहायड्रेशन प्रिव्हेंट करतं. सो बॉडीमधून जो काही लॉस आहे वॉटरचा, तर जर डिहायड्रेशन झालं, वॉटर जर लॉस झालं तर आपली बॉडी डिहायड्रेट होते, ड्राय होतात सेल, आणि जर सेल ड्राय झाला तर त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन्स कॅरी आउट होत नाहीत, ती सेल अलाइव्ह राहू शकत नाही. सो वॉटरसुद्धा आपल्या बॉडीसाठी तितकंच इम्पॉर्टंट आहे. सो बेसिकली इंट्रोडक्शनमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपल्या बॉडीची बेसिक रिक्वायरमेंट फूड आहे. ह्या फूडमधून आपल्याला कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स या गोष्टी मिळत असतात. यापैकी काही गोष्टी फूडमधल्या आपल्याला एनर्जी देणाऱ्या आहेत, काही गोष्टी बॉडीच्या ग्रोथ आणि रिपेअरसाठी इम्पॉर्टंट असतात. त्याशिवाय हे सोडून वॉटर जे आहे ते सुद्धा आपल्या डाएटमध्ये तितकंच इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, कारण वॉटर जे आहे ते मेटाबॉलिक रिॲक्शनमध्ये हेल्प करतो. याशिवाय वॉटर आपल्या बॉडीचा डिहायड्रेशन प्रिव्हेंट करत असतो. ओके, सो या सगळ्या वेळी आपल्याला फूड जे आहे ते इम्पॉर्टंट असतं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण जे काही फूड मटेरियल खातो रोज डाएटमध्ये जे घेतो, सिरियल्स, पल्सेस, फ्रूट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, ह्या ज्या गोष्टी आपण घेतो आहे या ॲज इट इज आपल्या ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब होत नाहीत, त्या ॲब्झॉर्बेबल फॉर्ममध्ये नाही आहेत. म्हणजे जे काही आपण फूड खातो आहे हे कॉम्प्लेक्स आहे, इझिली ॲज इट इज ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब होणार नाही. इन शॉर्ट, ते जे कॉम्प्लेक्स फूड आहे ते सिम्पल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करणं गरजेचं आहे, आणि त्याचसाठी आपण डायजेशन कॅरी आउट करतो. म्हणजे थोडक्यात आपण जे फूड मटेरियल खातो आहे हे फूड मटेरियल ॲज इट इज आपल्या ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब होणार नाही, त्याला ॲब्झॉर्बेबल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करणं गरजेचं आहे, आणि ते करण्याचं काम आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम करते. सो यातच आपली डायजेशनची डेफिनेशन येते. सो सी व्हॉट इज डायजेशन. सो मी आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे डायजेशन इज प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ
कॉम्प्लेक्स फूड सबस्टन्सेस into simple absorbable form is called digestion. सो डायजेशन ही प्रोसेस आहे आणि या प्रोसेसमध्ये कॉम्प्लेक्स फूड जे काही आपण घेतोय हे फूड कॉम्प्लेक्स आहे ते फूड सिंपल फॉर्ममध्ये आणि ॲब्झॉर्बेबल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट केलं जातं. सो कॉम्प्लेक्स फूड सिंपल आणि ॲब्झॉर्बेबल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करण्याची जी प्रोसेस आहे याच प्रोसेसला आपण काय म्हणतोय, डायजेशन. आता हे जे डायजेशन आहे हे कसं होतं आपल्या बॉडीमध्ये, तर हे डायजेशन कॅरी आउट करण्यासाठी काय काय बघा, डायजेशन is carried out with the help of digestive system. डायजेशन कॅरी आउट करण्यासाठी आपल्याकडे कोणती सिस्टीम प्रेझेंट आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम. ओके, मग डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये माउथ, इसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन हे ऑर्गन येतात. बेसिकली तुम्हाला माहिती आहे. मात्र बघा, फक्त एकटी डायजेस्टिव्ह सिस्टीम जर आपण पाहिली तर ही एक लॉंग ट्यूब आहे. तिचा डायमीटर फक्त वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा, म्हणजे माउथपासून ही ट्यूब सुरू होते. माउथमध्ये त्या ट्यूबचा डायमीटर वेगळा आहे, इसोफेगसचा डायमीटर वेगळा, स्टमकचा वेगळा, स्मॉल इंटेस्टाईनचा वेगळा, पुन्हा लार्ज इंटेस्टाईनचा वेगळा. फक्त डायमीटर वेगवेगळ्या लोकेशनला चेंज होतोय. अदरवाईज आपला ॲलिमेट्रिक कॅनाल म्हणजे एक सिंगल लॉंग ट्यूब आहे. ठीक आहे, मग आता एकटी ही ट्यूब फूड मटेरियल डायजेस्ट करू शकणार नाही. असं नाही की आपण फूड मटेरियल ॲलिमेट्रिक कॅनाल या ट्यूबमध्ये एंटर केलं आणि फूड मटेरियल आपोआप त्या ट्यूबने डायजेस्ट केलं, असं होणार नाही. मग हे डायजेशन जे आहे हे कॅरी आउट करण्यासाठी मेन दोन प्रोसेसेस असतात. सो डायजेशन इज कॅरीड आउट बाय टू प्रोसेसेस. दोन प्रोसेसेसनी डायजेशन जे आहे ते कॅरी होतं. तर त्यातली फर्स्ट जी आहे ते आहे मेकॅनिकल डायजेशन आणि सेकंड जे आहे त्याच्यामध्ये बायोकेमिकल डायजेशन. ओके, आता मेकॅनिकल डायजेशन जे आहे या मेकॅनिकल डायजेशनमध्ये फूड मटेरियल क्रश केलं जातं किंवा चर्न केलं जातं. तुम्हाला माहिती आहे माउथमध्ये टीथ आहेत, टीथच्या मदतीने आपण लार्ज फूड पार्टिकल स्मॉल पार्टिकल्समध्ये कन्वर्ट करतो. असं का, तर जेवढा स्मॉल रिॲक्टंट असेल, स्मॉल असेल तेवढा सरफेस एरिया जास्त असतो फूडचा आणि त्यामुळे डायजेशनची प्रोसेस फास्ट होते. सो फूड मटेरियल मेकॅनिकली म्हणजे वेगवेगळ्या ऑर्गनच्या मदतीने ते चर्न केलं जातं, स्मॉल पार्टमध्ये कन्वर्ट केलं जातं. याला म्हणायचं मेकॅनिकल डायजेशन. आणि बायोकेमिकल डायजेशन, या डायजेशनमध्ये वेगवेगळे एन्झाईम्स, केमिकल्स बॉडीमध्ये सिक्रेट होतात. जसं की हायड्रोक्लोरिक ॲसिड स्टमकमध्ये सिक्रेट होतं. वेगवेगळे एन्झाईम आहेत, पेप्सिन, ट्रिप्सिन, कायमोट्रिप्सिन. सो हे वेगवेगळे एन्झाईम्स ते फूड मटेरियल डायजेस्ट करायला हेल्प करतात. त्याला म्हटलं जातं बायोकेमिकल डायजेशन. सो डायजेशनमध्ये मेन दोन प्रोसेस होतात हे मी तुम्हाला सांगितलं, मेकॅनिकल आणि बायोकेमिकल. त्यामध्ये मेकॅनिकल जे आहे ते टीथ आणि वेगवेगळ्या ऑर्गनच्या मदतीनं फूड चर्न होतं आणि बायोकेमिकल जे आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या एन्झाईम्स आणि केमिकलच्या मदतीनं फूड डायजेस्ट केलं जातं. सो सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. इंट्रोडक्शन मी बोर्डवरती लिहिलेली आहे. फूड ही आपली बेसिक रिक्वायरमेंट आहे. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स इन्क्लूड होतात. फूड आपल्याला एनर्जी देतं. त्यानंतर ऑर्गॅनिक मटेरियल आपल्या बॉडीची ग्रोथ आणि रिपेअरसाठी हेल्पफुल असतात. वॉटर आपल्या बॉडीचं डिहायड्रेशन प्रिव्हेंट करतं. मेटाबॉलिक प्रोसेसेसमध्ये ते हेल्प करतं. मग आपण डायजेशनची डेफिनेशन पाहिली की ज्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स फूड सिम्पल आणि ॲब्झॉर्बेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं. अशा प्रोसेसला आपण डायजेशन म्हणतो. हे डायजेशन ॲलिमेट्रिक कॅनल किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या मदतीनं कॅरी आउट होतं. आता डायजेस्टिव्ह सिस्टीम काय आहे हे आपण पुढे पाहतोय. मात्र डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जे काही डायजेशन होतं ते मेन दोन मेथडनी होतं. फर्स्ट मेकॅनिकल डायजेशन आणि सेकंड बायोकेमिकल डायजेशन. मेकॅनिकलमध्ये फूड चर्न होणार आहे आणि बायोकेमिकल डायजेशन जे आहे या डायजेशनमध्ये केमिकल्स किंवा एन्झाईमच्या मदतीनं फूड जे आहे ते सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट होणार आहे.
ओके, सो दिस इज अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन. नेक्स्ट या लेसनमधला फर्स्ट पॉईंट आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे तिचं स्ट्रक्चर आता नेक्स्ट आपण स्टडी करतोय. सो बघा, ओके. सो नेक्स्ट आपण स्टार्ट करणार आहोत डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्युमन बिईंग. सो ह्युमन बिईंगची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे याच्यामध्ये कोणकोणते पार्ट येतात बघा. डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्युमन बिईंग. सो डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्युमन बिईंग इट इज मेड अप ऑफ alimentary canal, and digestive gland. सो ह्युमन बिईंगची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये मेनली दोन पार्ट येतात, ॲलिमेंटरी कॅनल आणि डायजेस्टिव्ह ग्लँड्स. तर सगळ्यात फर्स्ट आपण ॲलिमेंटरी कॅनल स्टडी करणार आहोत आणि त्यानंतर या डायजेशनशी रिलेटेड असोसिएटेड ज्या काही ग्लँड्स आहेत त्या ग्लँड्स आपण स्टडी करणार आहोत. सो फर्स्ट ॲलिमेंटरी कॅनल. सो बघा, ॲलिमेंटरी कॅनल कन्सिस्ट ऑफ, ॲलिमेंटरी कॅनलमध्ये कोणकोणते पार्ट येतात तर त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट येतोय माउथ. ओके, नेक्स्ट फॅरिंक्स. हा मीटिंग पॉईंट आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि रेस्पायरेटरी सिस्टीमचा, तोही आपण इथे पाहणार आहोत. फॅरिंक्स नंतर नेक्स्ट इसोफॅगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, आणि लार्ज इंटेस्टाईन. फायनली ॲनस. सो हे मेन पार्ट आपल्या ॲलिमेंटरी कॅनलमध्ये इन्क्लूड होतात. माउथ, फॅरिंग्स, इसोफॅगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन अँड ॲनस. सो या पार्टपासून आपला ॲलिमेंटरी कॅनल बनतो. डायजेस्टिव्ह ग्लँड आपण नेक्स्ट स्टडी करणार आहोत, तर तेव्हा आपण पाहूयात की कोणकोणत्या डायजेस्टिव्ह ग्लँड्स आहेत. तर याच्यामधला सगळ्यात फर्स्ट पार्ट जो आहे माउथ, तर तो माउथ आपण स्टार्ट करतोय. सो फर्स्ट इज माउथ. So alimentary canal begins with anterior opening called mouth. ओके, सो आपला ॲलिमेंटरी कॅनल जो आहे तो एका अँटेरियर ओपनिंगने स्टार्ट होतो आणि त्या अँटेरियर ओपनिंगला, वरचं जे ओपनिंग आहे त्या ओपनिंगला माउथ असं म्हटलं जातं. आणि हा जो ॲलिमेंटरी कॅनल आहे इट एंड्स विथ ॲनस, त्याचं पोस्टेरियर एंड जे आहे त्याला ॲनस असं म्हटलं जातं, ज्याच्यामधून अनडायजेस्टेड मॅटर बॉडीच्या बाहेर रिलीज केलं जातं. सो ॲलिमेंटरी कॅनल बिगिन्स विथ अँटेरियर ओपनिंग. हे जे ओपनिंग आहे ट्रान्सवर्स स्लिट लाईक आडवं जे ओपनिंग आहे खाचेसारखं, तर या ओपनिंगला आपण माउथ म्हणतो. हा माउथ नेक्स्ट पुन्हा एका कॅव्हिटीमध्ये ओपन होतो आहे. त्या कॅव्हिटीला काय म्हटलं जातं बघा, दिस माउथ लीड्स टू बकल कॅव्हिटी और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ओरल कॅव्हिटी. माउथ जो आहे तो नेक्स्ट नंतर बकल कॅव्हिटी किंवा ओरल कॅव्हिटीमध्ये ओपन होतो. म्हणजे हे जे ओपनिंग आहे याच्या आतमध्ये जी काही कॅव्हिटी प्रेझेंट आहे त्या कॅव्हिटीला, त्या स्पेसला आपण ओरल कॅव्हिटी किंवा बकल कॅव्हिटी असं म्हणतोय, की ज्या कॅव्हिटीमध्ये टीथ आणि टंग हे दोन ऑर्गन लोकेट झालेले आहेत. सो ॲलिमेंटरी कॅनल बिगिन्स विथ ट्रान्सवर्स स्लिट लाईक ओपनिंग विच इज कॉल्ड ॲज माउथ. Second thing, this mouth lead to buccal cavity or it is also called as oral cavity. हा जो माउथ आहे तो बकल कॅव्हिटी किंवा ओरल कॅव्हिटीमध्ये ओपन होतो. आता ही जी ओरल कॅव्हिटी आहे, दिस ओरल कॅव्हिटी
consist of teeth and tongue. ओके, आपल्या ओरल कॅव्हिटीमध्ये टीथ आणि टंग हे दोन ऑर्गन जे आहेत हे आपल्या ओरल कॅव्हिटीमध्ये इन्क्लूड केले जातात. मग आता याच्यापैकी टीथ आणि टंग जे आहेत ह्या दोन्हीवरती आपण डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत, कारण टीथ आणि टंग पर्टिक्युलरली टीथवरती बऱ्याचदा नीटला क्वेश्चन याआधी विचारलेले आहेत. म्हणजे डेंटल फॉर्म्युला असेल, थेकोडोन, डायफायोडोन या कन्सेप्टवरती आधी क्वेश्चन विचारलेले आहेत. सो त्यामुळे टीथ हा जो पॉईंट आहे तो इम्पॉर्टंट आहे. सो नेक्स्ट आपण पाहतोय टीथ. सो टीथचं स्ट्रक्चर आणि त्याच्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपण नेक्स्ट पाहणार आहोत. सो बघा, ओके. सो आपण पाहिलं माउथ हा आपल्या ॲलिमेट्री कॅनलचा अँटेरियर ओपनिंग आहे, सगळ्यात सुरुवातीचा पार्ट आहे. आणि हा माउथ ओरल कॅव्हिटी किंवा बकल कॅव्हिटीमध्ये ओपन होतो. मग आपली जी बकल कॅव्हिटी आहे ह्याच्यामध्ये टीथ आणि टंग हे दोन ऑर्गन इन्क्लूड होतात. तर याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट आपण स्टडी करतोय टीथ. ओके, हे जे टीथ आहेत याच्यामध्ये आपले जे टीथ आहेत दे आर एम्बेडेड in sockets of jawbone. ओके, आपले जे जॉज आहेत तर त्या जॉजमध्ये सॉकेट्स किंवा कॅव्हिटीज असतात. त्या सॉकेट्समध्ये आपले टीथ एम्बेड झालेले असतात. सो हे नीट लक्षात घ्या, टीथ आर एम्बेडेड इन सॉकेट्स ऑफ जॉबोन. आपल्या जॉबोनमध्ये जे काही सॉकेट्स आहेत त्या सॉकेटमध्ये आपले टीथ एम्बेड झालेले असतात. आणि त्या ठिकाणी त्या बाइंडिंग जे आहे किंवा जो जॉईंट आहे, आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे जॉईंट्स आहेत म्हणजे फिक्स्ड जॉईंट. काही जॉईंट असे असतात की ज्याच्यामध्ये अजिबात मुवमेंट अलाव केले जात नाही, जसं की आपल्या स्कलमध्ये असणारे जे जॉईंट्स आहेत, वेगवेगळे पार्ट कनेक्ट केलेले आहेत स्कलमध्ये, तर त्या ठिकाणचे जॉईंट फिक्स्ड जॉईंट असतात, बोन अजिबात मूव्ह करू शकत नाहीत. काही जॉईंट्स असे असतात स्लाइटली मूवेबल, थोडीफार मुवमेंट अलाव केली जाते. आणि काही जॉईंट जे आहेत ते फ्रीली मूवेबल असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या रिस्टमध्ये किंवा इथं शोल्डरमध्ये जी काही मुवमेंट होते ती फ्रीली मूवेबल जॉईंटमध्ये येते. या ठिकाणी टीथ जे आहेत ते कुठे अटॅच झालेत, कोणाबरोबर जॉईंट झालेले आहेत, तर आपल्या जॉ बोन्स बरोबर ते अटॅच झाले, जॉईंट झालेले आहेत. मग त्या ठिकाणी जो जॉईंट आहे त्या जॉईंटला म्हटलं जातं अटॅच्ड सो गॉम्फोसिस हा एक जॉईंट आहे आणि या जॉईंट फिक्स जॉईंट आहे ज्याच्यामध्ये मुवमेंट अलाव केली जात नाही. तर या जॉईंटच्या मदतीनं आपले टीथ जे आहेत ते जॉ बोन्सना किंवा त्या सॉकेट्समध्ये अटॅच झालेले असतात. सो फर्स्ट तुम्हाला हे लक्षात ठेवायचे, आपले टीथ वरवर सुपरफिशियली नाही आहेत, गम्समध्ये जॉ बोन्समध्ये जे सॉकेट्स आहेत त्या सॉकेटमध्ये इन्सर्ट झालेत, एम्बेड झालेले आहेत. तर आपले आपला टीथ आणि आपल्या बाजूचं जे जॉ आहे त्या जॉमधले बोन ह्या दोघांमध्ये जो काही जॉईंट प्रेझेंट आहे त्या जॉईंटला गॉम्फोसिस असं म्हटलं जातं. गॉम्फोसिस हे जॉईंटचं नेम आहे. जो फिक्स्ड जॉईंट आहे ह्या जॉईंटमध्ये असणारे जे बोन्स आहेत त्याच्यामध्ये अजिबात मुवमेंट अलाव केली जात नाही. जसं की रिस्टमध्ये जे पुढे पाममध्ये असणारे बोन्स आणि आपल्या आर्ममध्ये असणारे बोन यांच्यामध्ये मुवमेंट अलाव होते, मात्र या जॉईंटमध्ये होत नाही. त्यानंतर नेक्स्ट बघा, आपले जे टीथ आहेत ते या वेळी अटॅच झालेले आहेत म्हणून यांना थेकोडोंट असं म्हटलं जातं. सो थेकोडोंट ही फर्स्ट टर्म आहे टीथशी रिलेटेड जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. सो व्हॉट इज थेकोडोंट? थेकोडोंट मीन्स आर टीथ आर एम्बेडेड इन द सॉकेट्स ऑफ जॉबोन. जॉबोनमध्ये असणारे जे सॉकेट आहेत त्यात आपले टीथ एम्बेड झालेले आहेत. या टाईपच्या अरेंजमेंटला थेकोडोंट असं म्हटलं जातं. सो थेकोडोंट बिकॉज टीथ आर एम्बेडेड इन सॉकेट्स ऑफ जॉबोन. जॉबोनच्या सॉकेटमध्ये ते एम्बेड झालेले आहेत आणि या टाईपच्या अटॅचमेंटला थेकोडोंट असं म्हटलं जातं. सो ही पहिली टर्म आहे टीथशी रिलेटेड, ही व्यवस्थित लक्षात घ्या. टर्म समजली का बघा.
टीथ वरवर असे सुपरफिशियली अटॅच झालेले नाही आहेत, तर त्याच्यामध्ये सॉकेट्स आहेत आणि त्या सॉकेटमध्ये एम्बेड झालेले जॉ बोनच्या सॉकेटमध्ये. सो दिस टाईप ऑफ अटॅचमेंट इज थेकोडोंट. सेकंड थिंग आहे ते म्हणजे डायफायोडोंट. नाव व्हॉट इज मीन बाय डायफायोडोंट? वी गेट 2 sets of bone in our life. 2 sets of bone. आपल्याला आपल्या लाईफमध्ये टीथचे 2 सेट मिळतात. 2 sets of bone in our life. त्यातला जो फर्स्ट सेट आहे त्याला म्हटलं जातं टेम्पररी टीथ. or it is also called as decidus. टेम्पररी किंवा डेसिडस टीथ असं म्हटलं जातं. आणि दुसरे जे आहेत परमनंट, और दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज अडल्ट टीथ. सो आपल्याला लाईफमध्ये टीथचे 2 सेट मिळतात आणि 2 सेट मिळतात म्हणून याला आपण डायफायोडोंट असं म्हणतो. त्यापैकी पहिला जो सेट आहे टीथचा, सुरुवातीला जन्माला आल्यानंतर सुरुवातीला जे टीथ येतात, ज्याला आपण दुधाचे दात असं सुद्धा म्हणतो, तर ते टेम्पररी टीथ किंवा डेसिडस टीथ, मिल्क टीथ असंही म्हटलं जातं. आणि ते दात पडल्यानंतर पुढचे जे नेक्स्ट येतात त्यांना आपण परमनंट किंवा अडल्ट टीथ म्हणतो. सो असे आपल्याला टीथचे 2 सेट आपल्या लाईफमध्ये मिळत असतात. 2 सेट मिळतात म्हणून याला आपण डायफायोडोंट असं म्हणतो. सो फर्स्ट सांगितलं थेकोडोंट, सेकंड डायफायोडोंट. त्यानंतर थर्ड टर्म आहे हेटेरोडोंट. Okay, next is heterodont. We have 4 types of teeth. आपल्या बकल कॅव्हिटीमध्ये किंवा ओरल कॅव्हिटीमध्ये जे टीथ आहेत ते सगळे टीथ एकसारखे नाही आहेत. 4 वेगवेगळ्या प्रकारचे टीथ असतात. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहेत इन्सिजर्स. आय या सिम्बॉलने इथे डिनोट केले जातात. इन्सिजर, कॅनाइन. नेक्स्ट प्रीमोलार. प्रीमोलारला पीएम असंही म्हटलं जातं. आणि लास्ट इज मोलार. ओके, सो हे 4 टाईपचे टीथ आपल्या बकल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असतात. इन्सिजर्स, पुढचे जे 2 दात असतात जे बायटिंगसाठी आपण यूज करतो, तर ते 2 दात त्यांना इन्सिजर्स म्हटलं जातं. कॅनाइन जे सुळे दात आहेत ते. त्यानंतर प्रीमोलार आणि मोलार, दाढा ज्या तिकडच्या आहेत तर पाठीमागच्या, त्यांना आपण प्रीमोलार आणि मोलार. सो अशा टाईपचे टीथ जे 4 वेगवेगळ्या प्रकारचे टीथ आपल्या बकल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असतात. आणि ही जी अरेंजमेंट आहे याला म्हटलं जातं हेटेरोडोंट. सो 3 कन्सेप्ट सांगितल्या, थेकोडोंट, डायफायोडोंट आणि हेटेरोडोंट. थेकोडोंट means teeth are embedded in the socket of jaw bones and they are joined to the jaw bones with the help of Bumphus's joint. So this arrangement is called as thecodont. In diaphyodont we learn that we get 2 sets of teeth in our life. 2 sets of teeth in our life. ओके, आणि हे जे 2 सेट आहेत त्यातले नेम मी तुम्हाला सांगितले. फर्स्ट जो सेट आहे त्याला म्हटलं जातं टेम्पररी टीथ, डेसिडस टीथ किंवा मिल्क टीथ. सो सुरुवातीचे आलेले जे दुधाचे दात आहेत ते, आणि ते पडल्यानंतर पुढचे जे येतात ते परमनंट किंवा अडल्ट टीथ. सो 2 सेट्स मिळतात. सो इट इज कॉल्ड ॲज डायफायोडोंट. आणि हेटेरोडोंट वी हॅव 4 टाईप्स ऑफ टीथ. आपल्याकडे 4 प्रकारचे टीथ आहेत, इन्सिजर, कॅनिन, प्रीमोलार आणि मोलार. सो हे 4 वेगवेगळ्या प्रकारचे टीथ आहेत. सो इट इज कॉल्ड ॲज हेटेरोडोंट. या अरेंजमेंटला हेटेरोडोंट असं म्हटलं जातं. मग आता आपला जर हाफ जॉ आपण पाहिला तर याच्यामध्ये हाफ जॉमध्ये इन्सिजर 2 असतात. त्यानंतर कॅनाइन 1 असतो. सपोज अप्पर जॉ घेतला आपण, 2 जॉ आहेत, अप्पर जॉ, लोअर जॉ. अप्पर जॉमधला सुद्धा हाफ पार्ट जर घेतला तर इकडच्या हाफ पार्टमध्ये इन्सिजर्स 2, शेजारी कॅनाइन सुळेदात 1च असतो. त्यानंतरचे जे प्रीमोलार आहेत ते 2 असतात आणि मोलार 3 असतात. सो या वेने जर आपण डेंटल फॉर्म्युला रिप्रेझेंट करायचा झाला तर तो असा केला जातो. बोर्डवरचे पॉईंट सगळ्यांनी नोट करून घ्या. सो बघा, डेंटल फॉर्म्युला रिप्रेझेंट कसा केला जातो. टू
2 1 2 3 अपॉन 2 1 2 3. सो बघा मी आत्ताच सांगितलं की अप्पर त्यातला हाफ जॉमध्ये 2 इन्सिजर्स आहेत, म्हणजे हा जो 2 आहे तो इन्सिजर रिप्रेझेंट करतो. ओके, त्यानंतर 1 कॅनाइन आहे, सो 1 जो आहे तो कॅनाइन रिप्रेझेंट करतो. त्यानंतर पुन्हा 2 जो आहे तो प्रीमोलार्स आणि 3 हा जो नंबर आहे तो मोलारसाठी. सो डेंटल फॉर्म्युला 2 1 2 3 हा हाफ जॉचा झाला. टोटल टीथ किती झाले बघा, 2 3 6 7 8 टीथ झाले इकडच्या हाफ जॉमध्ये, 8 इकडच्या हाफ जॉमध्ये, 8 16 झाले अप्परमध्ये आणि 16 लोअर. सो टोटल 32 टीथ जे आहेत ते आपल्या बकल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असतात. सो सगळ्यांना हे समजलं का बघा. या डेंटल फॉर्म्युलावरती बऱ्याचदा क्वेश्चन असतो. So we have 4 different types of teeth: incisor, canine, premolar and molar, and hence it is called as heterodont because all teeth are not similar. Next, these teeth are represented by one formula 2 1 2 3 upon 2 1 2 3. 2 1 2 3 याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन ठरलेले आहे. फर्स्ट 2 इन्सिजर आहेत, नेक्स्ट 1 जो आहे तो कॅनाइन आहे, 2 प्रीमोलार आणि 3 मोलार्स आहेत. सो अप्पर हाफ जॉमध्ये हे ओके. सो 8 16 अप्पर जॉमध्ये आणि 16 लोअर जॉमध्ये, टोटल 32 टीथ जे आहेत ते आपल्या ओरल कॅव्हिटीमध्ये किंवा बकल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असतात. सो या टीथशी रिलेटेड ज्या कन्सेप्ट आहेत ह्या इम्पॉर्टंट आहेत. सो पुन्हा एकदा लक्षात घ्या, थेकोडोंट, डायफायोडोंट आणि हेटेरोडोंट. आता जो मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला डेंटल फॉर्म्युला, हा अडल्टमध्ये असणारा डेंटल फॉर्म्युला आहे. हे जर आपण लहान मुलांमध्ये बघितला डेंटल फॉर्म्युला, 3 years ओल्ड चिल्ड्रनमध्ये जर आपण पाहिला तर त्यांचा डेंटल फॉर्म्युला 3 years ओल्ड चाइल्ड यांचा जो डेंटल फॉर्म्युला आहे तो 2102 2102 असा फॉर्म्युला असतो. म्हणजे त्यांच्याकडे टोटल टीथ किती आहेत, हे वरती 5 हाफ जॉमध्ये 5 हाफ 10 झाले वरती 10 खाली, टोटल 20 टीथ असतात. 32 नाही आहेत तिथे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 2 कुठले आहेत, इन्सिजर, 1 कॅनिन, प्रीमोलार डेव्हलप झालेले नाही आहेत आणि मोलार्स किती आहेत 2. सो चिल्ड्रनचा डेंटल फॉर्म्युलासुद्धा एक्झाममध्ये विचारला जातो किंवा चिल्ड्रन्समध्ये कोणते टीथ डेव्हलप होत नाहीत तर तेही विचारलं जाऊ शकतं, तर ते प्रीमोलार्स येतात. सो हा फॉर्म्युलासुद्धा तुम्हाला याच्यामध्ये एक्स्ट्रा लक्षात ठेवायचा आहे. ओके, सो या झाल्या टीथशी रिलेटेड कन्सेप्ट. त्यानंतर मी इथे टीथची डायग्रॅम ड्रॉ केलेली आहे, तर या टीथचं स्ट्रक्चर जे आहे ते आपण नेक्स्ट पाहतोय. सो थेकोडोंट, डायफायोडोंट आणि हेटेरोडोंट ह्या तिन्ही कन्सेप्ट नीट लक्षात घ्या, याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन्स असतात. ओके, नेक्स्ट स्ट्रक्चर. ओके, आता स्ट्रक्चरमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, टीथ कन्सिस्ट ऑफ 2 पोर्शन. आपल्या टीथमध्ये मेन 2 पोर्शन येतात. कोणते 2 पोर्शन, एक आहे क्राउन आणि दुसरा रूट. हे 2 मेन पोर्शन आपल्या टीथमध्ये इन्क्लूड होतात. क्राउन म्हणजे काय बघा, वरचा जो काही विजिबल आपल्याला जेवढा टीथ दिसतोय तेवढा सगळा जो पोर्शन आहे तो क्राउनचा आहे आणि तेवढाच तो आत जॉजमध्ये एम्बेड झालेला आहे. सो जॉजमध्ये जो एम्बेड झालेला आहे तो आपल्याला दिसत नाही आहे, त्या पोर्शनला म्हटलं जातं रूट. सो या ठिकाणी दिलेलं बघा, सपोज हा वरचा पोर्शन विजिबल आहे, सो हा जो वरचा पोर्शन आहे याला म्हटलं जातं क्राउन आणि जो जॉमध्ये एम्बेड झालेला हा जो खालचा पोर्शन आहे याला म्हटलं जातं रूट. सो टीथ कन्सिस्ट ऑफ मेनली 2 पोर्शन, वन इज क्राउन अँड अनादर इज रूट. आता नेक्स्ट बघा, हा जो क्राउन आहे या क्राउनच्या वरती एक हार्डेस्ट सबस्टन्सचं कवरिंग असतं आणि त्या सबस्टन्सला म्हटलं जातं एनॅमल. सो बघा, क्राउन is covered by hardest substance एनॅमल. आपला क्राउन जो आहे तो एका हार्डेस्ट सबस्टन्सनी कव्हर केलेला आहे आणि तो हार्डेस्ट सबस्टन्स म्हणजे काय आहे तर एनॅमल. सो सी टूथचा जो क्राउनचा जो पोर्शन आहे त्याच पोर्शनच्या वरती
एनॅमल हे हार्डेस्ट सबस्टन्सचं कव्हरिंग त्या ठिकाणी प्रेझेंट असतं. तर हा जो एनॅमल आहे तो कशापासून बनलेला असतो? सो एनॅमल इज मेड अप ऑफ कॅल्शियम फॉस्फेट अँड कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम कार्बोनेट या केमिकलपासून हा एनॅमल जो आहे तो तयार होतो. तर त्यानंतर नेक्स्ट टीथची जी खालची बॉडी आहे ती डेंटिन नावाच्या सबस्टन्स किंवा खालची जी बॉडी आहे तिला डेंटिन असं म्हटलं जातं. सो नेक्स्ट बघा, बॉडी ऑफ टीथ और शेप ऑफ टीथ इज मेड अप ऑफ डेंटिन. सो दोन्हीमधला नीट फरक लक्षात घ्या. एनॅमल जे आहे ते वरचा जो विजिबल पोर्शन आहे त्याच्यावरती असणारे एक हार्डेस्ट कव्हरिंग आहे जे कॅल्शियम फॉस्फेट किंवा कॅल्शियम कार्बोनेटपासून बनलेलं आहे. आणि त्याच्या खालची ही जी बॉडी आहे टीथची याला म्हटलं जातं डेंटिन. डेंटिन आहे जी हार्डेस्ट कॅल्शिफाईड कनेक्टिव्ह टिश्यू आहे त्याच्यापासून ती बनलेली. सो डेंटिन इट इज बॉडी ऑफ टीथ अँड डेंटिन इज मेड अप ऑफ कॅल्सिफाईड कनेक्टिव्ह टिश्यू. कॅल्सिफाईड कनेक्टिव्ह टिश्यूपासून ही जी खालची बॉडी आहे ती तयार झालेली आहे. आता ती जी बॉडी आहे तिच्या आतमध्ये हा जो ब्राऊन कलरमध्ये दाखवलेला आहे तर त्याच्या आतमध्ये कॅव्हिटी आहे आणि ती कॅव्हिटी कनेक्टिव्ह टिश्यूनी फिल झालेली विच इज कॉल्ड ॲज पल्प. सो हे बोर्डवरती दिलेले पॉईंट पुन्हा एकदा रिपीट करते आणि मी रफ करते बघा. टीथ कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट, क्राउन अँड रूट. क्राउन इज विजिबल पोर्शन of teeth and root it is embedded in the socket. So crown it is visible portion of teeth and root it is embedded in jawbone. root म्हणजे jawbone मध्ये जो एम्बेड झालेला पोर्शन आहे त्याला रूट असं म्हटलं जातं. क्राउनच्या वरती एका हार्डेस्ट सबस्टन्सचं कव्हरिंग आहे आणि त्या सबस्टन्सला एनॅमल असं म्हटलं जातं. जो एनॅमल कॅल्शियम फॉस्फेट किंवा कॅल्शियम कार्बोनेटपासून बनलेला आहे. आणि टीथची जी काही बॉडी आहे खालची ती डेंटिन नावाच्या सबस्टन्सपासून बनली आहे. डेंटिन हा कॅल्सिफाईड कनेक्टिव्ह टिश्यू आहे. सो आपण क्राउन आणि रूट पाहिलं, डेंटिन पाहिलं, एनॅमल स्टडी केलं आणि एनॅमलच्या खाली असणारं डेंटिन. आता हा जो डेंटिन आहे त्याच्या आत एक कॅव्हिटी आहे जिला पल्प असं नेम दिलेलं आहे. सो आता नेक्स्ट आपण पल्प काय आहे हे आपण पाहणार आहोत. सो बोर्डवरचे पॉईंट सगळ्यांनी एकदा नोट करा. ओके, सो बघा नेक्स्ट dentin consists of cavity. डेंटिन जो आहे त्याच्या खाली एक कॅव्हिटी प्रेझेंट असते अँड दिस कॅव्हिटी इज फिल्ड विथ कनेक्टिव्ह टिश्यू blood vessels अँड नर्व. सो ती जी कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीमध्ये कनेक्टिव्ह टिश्यू, ब्लड व्हेसल आणि नर्व जे आहेत त्या प्रेझेंट असतात अँड इट इज कॉल्ड ॲज पल्प. याला पल्प असंही म्हटलं जातं. सो नीट लक्षात घ्या, डेंटिन जो आहे त्याच्या खाली एक कॅव्हिटी प्रेझेंट आहे आणि त्या कॅव्हिटीमध्ये कनेक्टिव्ह टिश्यू, ब्लड व्हेसल्स आणि नर्व जे आहेत त्या प्रेझेंट असतात. सो त्या कॅव्हिटीला पल्प कॅव्हिटी असं म्हटलं जातं. नेक्स्ट बघा, दिस पल्प कॅव्हिटी एक्सटेंड इन रूट. पल्प कॅव्हिटी एक्सटेंड इन रूट. इट इज कॉल्ड रूट कॅनल. ओके, सो रूट कॅनल काय आहे तर ही जी पल्प कॅव्हिटी आहे ती पुढे रूटमध्येही एक्सटेंड होती खाली आणि या एक्सटेन्शनलाच काय म्हटलं जातं, रूट कॅनल. सो मुलांनो, क्राउन विजिबल पोर्शन आहे तर रूट सॉकेटमध्ये एम्बेड झालेला पोर्शन आहे. क्राउनच्या वरचं जे हार्डेस्ट कव्हरिंग आहे त्याला आपण एनॅमल म्हणतो जो कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम फॉस्फेटचा बनलेला आहे. खालची जी टीथची बॉडी आहे याला आपण डेंटिन म्हणतो. डेंटिन हा कॅल्सिफाईड कनेक्टिव्ह टिश्यू आहे. नेक्स्ट, डेंटिनच्या आत एक कॅव्हिटी आहे जिला पल्प कॅव्हिटी म्हटलं जातं आणि या पल्प कॅव्हिटीमध्ये कनेक्टिव्ह टिश्यू, ब्लड व्हेसल आणि नर्व्स ह्या गोष्टी इन्क्लूड होतात.
आता ही जी पल्प कॅव्हिटी आहे ही पुढे रूटमध्ये सुद्धा एक्सटेंड होते आणि हे जे एक्सटेन्शन आहे यालाच रूट कॅनाल असं म्हटलं जातं. तर इथंपर्यंतच्या इन्फॉर्मेशन जी काही सांगितली सगळ्यांच्या लक्षात आली का बघा. त्यानंतर एक डेंटिशन राहिलेलं आहे. डेंटिशन म्हणजे काय तर स्टडी ऑफ टीथ विथ रिस्पेक्ट टू नंबर अरेंजमेंट या वेनी टीथचा स्टडी करणं याला डेंटिशन असं म्हटलं जातं. सो नेक्स्ट जो पॉईंट आहे ओरल कॅव्हिटीमध्ये अजून टंगसुद्धा हा ऑर्गन लोकेट झालेला आहे. तर टंगची इन्फॉर्मेशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण डायजेस्टिव्ह सिस्टीममधला ॲलिमेट्री कॅनाल, डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये 2 पार्ट येतात, ॲलिमेट्री कॅनाल आणि डायजेस्टिव्ह ग्लँड. त्यापैकी ॲलिमेट्री कॅनाल आपण स्टार्ट केलं. ॲलिमेट्री कॅनालमधला फर्स्ट पॉईंट माउथ ओपन्स इन ओरल कॅव्हिटी आणि या ओरल कॅव्हिटीमध्ये 2 ऑर्गन आहेत, टीथ आणि टंग. त्यापैकी आज आपण टीथची इन्फॉर्मेशन पाहिली. सो टीथची डायग्रॅम, थेकोडोंट, डायफायोडोंट, हेटेरोडोंट ह्या कन्सेप्ट. डेंटिशन म्हणजे स्टडी ऑफ टीथ विथ रिस्पेक्ट टू नंबर अँड अरेंजमेंट. सो एकदा ही डेफिनेशन बघा. डेंटिशन इज स्टडी ऑफ टीथ विथ रिस्पेक्ट टू नंबर अँड अरेंजमेंट. टीथचा नंबर आणि त्यांची अरेंजमेंट या अँगलनी टीथचा स्टडी करणं याला म्हटलं जातं डेंटिशन. ओके. त्यानंतर आपण थेकोडोन डायफायडोन त्या कन्सेप्ट आणि टीथचं स्ट्रक्चर जे आहे ते स्टडी केलं. सो या ज्या कन्सेप्ट आज आपण टीथशी रिलेटेड पाहिलेल्या आहेत या सगळ्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत. याच्यावरती याआधी एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत नीटला. सो त्यामुळे हे पॉईंट व्यवस्थित रीड करायचे सगळ्यांनी. टंगचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.